महाराष्ट्रातल्या घराणेशाहीप्रमाणे कोकणात घराणेशाही नव्हती. ती राणेंच्या प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आता घराणेशाही जिल्ह्यात रुजू लागलेली आहे. मधल्या काळात वृत्तवाहिनीतून एका मुलाला एक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे निकष असल्यामुळे एका घरात दोन द्यायचे नाहीत, म्हणजे एक आपल्या घरातला एक भाजपमधून लढवायचा आणि दुसऱ्याला आपल्या घरात असलेला शिंदे गटात पाठवून शिवसेनेतून लढवायचा, म्हणजे जेणेकरून जिल्ह्यावरती राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं अस्तित्व ठेवायचं. हे जे चाललेलं आहे हे सर्व मतदारांनी आणून पाडण्याची गरज आहे. ज्या बाळासाहेबांना त्यांनी त्रास दिला, ज्या बाळासाहेबांना त्रास दिल्यानंतर काँग्रेस, स्वाभिमान आणि परत काँग्रेस आणि परत आता BJP हा प्रवास झाल्यानंतर खऱ्या अर्थाने राणेंनी आपल्या मुलांना कुठेतरी टिकावं, मुलं आपली कुठेतरी या राजकारणात दिसावीत आणि त्या मुलांचं पुनर्वसन करावं म्हणून हे राणेंचे प्रयत्न आहेत हे आता याच्यातून दिसत आहे. राणेंनी आतापर्यंत कोणत्याही कार्यकर्त्याला आमदारकीचं किंवा लोकसभेला उभं करण्यासाठी प्रयत्न केले नसतील. लोकसभेच्या निवडणुकीत पण काही लोकांना फक्त आमिषं दिली, तुला तिकीट देतो, तुला तिकीट देतो, पण दिले नाहीत. जे राणेपूर्वी तिकीटं लोकांची वाटायची त्या राणेंना आता स्वतःच्या मुलांसाठी तिकीटं मागायला दारोदार फिरावं लागतं. ही कधी शोकांतिका आहे त्यांची. आणि आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जे 90पासून आमचे जुने सहकारी त्यांच्यावर काम करत आहेत त्यांनी राणेंचे झेंडेच बांधायचेत का? राणेंबरोबर जातील तिथे पण त्यांच्या मेंढरासारखं त्यांच्या पाठून पळायचं का? आज राणेंनी कोणत्या आमदाराला, कोणत्या कार्यकर्त्याला आमदार करण्याचं आमिष दाखवलं? राणेंनी हे केलं. ज्यावेळी 2005मध्ये मी जेव्हा राणेंच्या विरोधात लढल्यानंतर बाळासाहेबांनी मला आमदार केलं, मग मी आमदार होणार, मग त्यांची कुठेतरी किंमत कमी होणार म्हणून राजन तेलीला आमदार करावं राणेला लागलं. पण तेच राजन तेली आता तिकीट मागतायत BJPतून, त्यांना विरोध करायला राणे कुटुंब पुढे असतो. हे राणेंच्या कार्यकर्त्यांबद्दल असलेलं मत. पण आपल्या मुलांना तिकीट मिळण्यासाठी राणेंनी जे काही चालू केलेलं आहे, जो आता प्रवेश होणार किंवा प्रवेश करणार ह्या ज्या वावड्या उचललेल्या आहेत ते आता दसऱ्यापर्यंत प्रवेश होईल. शिंदे गटातून ते निवडणूक लढतील. पण ते निवडणूक लढत असताना मतदारांनी लक्षात ठेवावं की बाळासाहेबांनी मालवणच्या आपल्या असलेल्या मैदानावर टोपीवर ग्राउंडवरती कोकणी माणसाचं कोकणी माणसाचा आभार मानण्यासाठी स्वतः नतमस्तक झाली. त्या बाळासाहेबांना ह्याच निलेश राणेंनी मध्ये अश्लील असं जे बोलून, जे शिवसैनिकांच्या मनात चीड येणारं बोलून, ते शिवसैनिक आता मतदान करतील काय? ते शिवसैनिक ह्या विचाराला टिकवतील काय? हे सर्वांनी बघण्याची गरज आहे. कारण आज राणेंकडून आम्ही 2005पासून राणेंकडून सोडल्यापासून आम्ही कोणते जास्त पक्ष बदलत राहिलो नाही. आम्ही जरी आता असलो तरी स्वतंत्र आहे. मी कोणत्या पक्षाकडे जाण्यासाठी प्रयत्न करत नाही, मला कोण पक्ष घेत नाही. हे बोलत असाल तर ते मग पुराव्यानिशी स्पष्ट करा. मी आजही कोणत्याही पक्षाकडे माझ्या प्रवेश करा म्हणून सांगायला गेलेलो नाही. कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे आम्ही चाललेलो आहे. त्यामुळे आज जे घराणेशाही आणून जिल्ह्यावरती राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा वचक ठेवण्यासाठी जे चाललेलं आहे, आज एका मतदारसंघातले मागासवर्गीयांचे बेंच खाल्ले जातात, कामांमध्ये टक्केवारी घेतली जातात, कामं कोसळत आहेत, कामं हे होत आहेत, तरी त्याच्याकडे बघत नाही. पुतळा पडला पण त्या पुतळ्यावर राणे कुटुंबातल्या कोणत्याही याचं वक्तव्य होत नाही की बाबा त्याचा निषेध पण करत नाहीत, त्याची चौकशी पण लावायला बघत नाहीत. तेच आज शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन बाळासाहेबांचा विचार घेऊन त्या पक्षात प्रवेश करून काम करत आहेत. त्या खऱ्या अर्थाने शिवसैनिक, जे जुने शिवसैनिक जे आहेत त्यांच्याबरोबर सहकार्य आणि मतदारांनी हे उलटून टाकण्याची गरज आहे. कारण अशा पद्धतीची प्रवृत्ती वाढली तर उद्या भविष्यात नातू पण येतील. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवावं आपण कितपत ह्यांना मदत करायची आणि कितपत आपण हे ठेवावं ते त्याचवेळी समजा. कारण पूर्वी पण हे दोन्ही मुलं परदेशात शिकून ते राजकारणात आम्ही झेंडे बांधले. आम्ही सर्व पूर्वी असलेल्या भिंतींवरती रंगाने रंगवलेला आहे. पण ह्या आता आलेल्या मुलांना काहीच माहीत नाही. एक खासदार झाला तो डायरेक्ट इथून आला आणि खासदार झाला, अशा पद्धतीचं झालेलं आहे.